अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रिंग रोड आणि MIDC साठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार दिनांक 26 मे पासून पंचवटी येथील रामकुंड गोदावरी किनारी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर, ॲडव्होकेट कैलास खांडबहाले आणि विनोद नाठे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. म्हणजे नाशिकमध्ये जे भूमाफिया करत आले आहेत, बऱ्याच प्रकारचे गुन्हे झाले, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना यांनी संपवण्याचं काम केलं आहे त्याच्याही पेक्षा भयानक कृती हे प्रशासन करून या ज्या बाधित शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे ही फार खेदाची बाब आहे. आणि आम्ही रामकुंड हे याच्यामुळंच निवडलं की ही रामाची भूमी आहे आणि या रामाच्या भूमीत काय चाललं आहे. अरे तुम्ही अशा पद्धतीने प्रशासन चालवताय, 7 किलोमीटरला तुम्ही रेट देणार नाही, इकडं गवळाणा रोडला तुम्ही किती भाव देताय, त्याच्यानंतर बेळगाव ढग्याला तुम्ही काय अकाउंटवर पैसे पण ट्रान्सफर करून दिले, जे देत आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. अरे पण ही भावाची तफावत का? तुम्ही शेतकऱ्यांची संमती घेत नाही, शेतकऱ्यांना विचारत नाही. पहाटे 5ला उठून त्या पवन दत्तासारखा प्रांताधिकारी शेतकरी महिलांवर अत्याचार करतोय आणि आमचा विरोधी पक्ष देखील झोपला आहे आणि प्रशासनाला तर कोणी म्हणजे बोलायलाच तयार नाही राहिलं. आडवण पारदेवी या गावावर शासनाने अन्याय करायचे ठरवले आहे. गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्याच्या स्वरूपात हे भूसंपादन चालू आहे. या भूसंपादनामागे जवळजवळ भूमाफियांची एक टीम आहे. पहिल्या जमिनी घेतल्या, त्यानंतर आमच्या गावाला उद्ध्वस्त करायचं काम चालू आहे. परंतु आम्ही न्यायालयात गेलो आहे, 3 वेळा निकाल मिळालेले आहे. मान्य उच्च न्यायालयाने 3 वेळा स्थगिती आदेश दिलेले आहेत. असे असतानाही सरकारचे चोरून काम सुरू आहे. हा रिंग रोडचा जो घाट घातलेला आहे हा पूर्ण भूमाफियांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही काही विकासाच्या डेव्हलपमेंटच्या विरोधामध्ये नाही, हे जे नॅरेटिव्ह लोक पसरवत आहेत की शेतकरी विकासाच्या विरोधात आहे. शेतकरी विकासाच्या अजिबात विरोधात नाही. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही हा आंदोलनाचा विडा उचललेला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. LCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.